नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलला. मित्रांनो, आपण आताच जस्ट 1 तासांपूर्वी क्रूड ऑइल संदर्भात एनालिसिस केलेले होते आणि यात आपण असे म्हटलेले होते की 25,000 सॉरी 5,600 ते 5,625 हा क्रूड ऑइलला एक सपोर्ट आहे आणि या ठिकाणी 15 मिनिटाला एक बाईंग पॅटर्न तयार होणार होता, असं आपण या ठिकाणी एनालिसिस केलेले होते की बाईंग पॅटर्न जर तयार झाला तर आपण या ठिकाणी एंट्री करणार होतो आणि एक्झॅक्ट आपल्या लेवलला जी म्हणून आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे 5,600 ते 5,625 या ठिकाणी एक्झॅक्ट आपल्या लेवल जवळच एक बाईंग पॅटर्न तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकतात या ठिकाणी. आणि आपण यात असे म्हटलेले होते की पॅटर्नच्या लोला आपला एसएल लागणार होता, तर आपला या ठिकाणी एसएल होता साधारणपणे 5,577 आणि येथून क्रूड ऑइल एक चांगल्या प्रकारे मुवमेंट दिलेली आहे. सेकंड आपण या ठिकाणी असे अनालिसिस केलेले होते की जर 5,700 त्याच्यावरती 15 मिनिटाच्या कॅन्डलने क्लोजिंग दिली तर आपल्याला सेकंड टार्गेट अचीव्ह होणार होते 5,800. तर आपण या ठिकाणी बघू शकता की 15 मिनिटाच्या कॅन्डलने 5,800 त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे, जी आपली मेक अँड ब्रेक लेवल होती. सेकंड टार्गेट देखील आपले या ठिकाणी अचीव्ह झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असते तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, आता यानंतर आपले थर्ड टार्गेट असणार आहे 5,900. जर 5,900 च्या वरती जर क्लोजिंग मिळाली तर आपलं पुढचे टार्गेट असणार आहे 6,000 आणि यानंतर क्रूड ऑइल हा बाईंगलाच बघायला मिळणार आहे. 5,900 च्या वरती क्लोजिंग आपल्याला महत्वाची आहे. आणि आपले नंतरचे येणारे टार्गेट आहे 6,000. सहा हजारच्या वरती आज डेच्या कॅन्डलने क्लोज दिला तर आपल्याला कायमस्वरूपी क्रूड ऑइल हा येत्या काही दिवसांमध्ये बाईंगलाच बघायला मिळणार आहे. तर बघूयात येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला क्रूड ऑइल कशा प्रकारे मुवमेंट करताना दिसतो. धन्यवाद मित्रांनो.